मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा। मुख्यमंत्र्यांचा एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेणार भेट। सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील। प्रफुल्ल पटेलांची घोषणा। तर विलीनीकरणावरून दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये झुंपली। दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर येणार। तर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंची माहिती। मनसेची आज पुन्हा एकदा बैठक। थोड्याच वेळा शिवतीर्थावर होणार मंथन। शरद पवारांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। गेल्या 5 दिवसांपासून रुबी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यानं वाद। एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान। जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची अमोल खुणेंची मागणी। मालेगावच्या उपमहापौर पदाच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो। शान ए हिंदनी लावला टिपूचा फोटो। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवरती लवकरात लवकर कारवाई होणार। मालमत्ता जप्तीची सुद्धा राज्य सरकारचा निर्णय। अतिक्रमणांबाबत फुटकळ कारण नकोत। मुंबई हायकोर्टानं पुन्हा महानगरपालिकेला फटकारलं। बदलापूर रेल्वे स्थानकावरती 2 प्रवाशांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। रेल्वे प्रवाशांनी मध्यस्थी करून आणि पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवलं भांडण। संसदेमध्ये खासदारांवर व्हॅलेंटाईन फिवर। तृणमूलच्या खासदारांचा भलताच व्हिडिओ व्हायरल। संसदेमध्ये सन्मान राखणार कोण? पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण। शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहता येणार। जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात। बांगलादेशात राष्ट्रवादीची सत्ता। बीएनपीला बहुमत। तर शेख हसीना यांची भारतामध्ये राहून फिरवला निकाल। कोकण विदर्भामध्ये उन्हाचा चटका वाढणार। हवामान विभागाचा इशारा। झिम्बाब्वेनं घडवला इतिहास। ऑस्ट्रेलियावरती मिळवला खळबळजनक विजय। अमेरिकेनं घडवला इतिहास। नेदरलँड्सवरती पहिल्यांदाच मिळवला सर्वात मोठा विजय। टीम इंडियाला मोठा दिलासा। सलामीवीर अभिषेक बाबत सकारात्मकता। पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची शक्यता।